रत्नदीप संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांच्यावर वणी विभागाकडून गुन्हा दाखल. संस्थेच्या आवारात आढळले जखमी हरिण. जामखेड. रत्नदीप मेडिकल फाउंडेशन संस्थेच्या आवारात जखमी हरिण सापडले. याबाबत वणी विभागाने जामखेड येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे उपचार केले. सदर हरिण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांनीच पाळले असल्याचे वणी विभागाच्या तपासात आढळून आले. यामुळे वणी विभागाने 1972 वन्यजीव कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. 4 दिवसात डॉक्टर मोरे यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. कर्जत जामखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी माहिती दिली की दुपारी 1च्या सुमारास माहिती मिळाली की जामखेड कर्जत रस्त्यावरील रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या आवारातील पत्र्याच्या शेडमध्ये 6 महिन्याचे जखमी हरिण आहे. त्यानुसार सहाय्यक वनसंरक्षक गणेश मिसाळ राहुरी, दक्षता पथक DM बडे, BS भगत, वनरक्षक प्रवीण उबाळे, रवी राठोड, शांतीनाथ सपकाळ, नागेश तेलंग यांचे पथक घेऊन घटनास्थळी दाखल झालो. पत्र्याच्या शेडमध्ये 6 महिन्याचे हरिण जखमी आढळून आले. सदर हरणाला जामखेड येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याने उपचार करून सदर हरिण डोनगाव येथील नर्सरी येथे ठेवले. याबाबत तपास चालू केला असता काही व्हिडिओ व फोटो आढळून आले. ते रत्नदीप संस्थेच्या आवारात दिसून आले. तसेच ते संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांनी पाळले असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली. हरिण पाळण्याची परवानगी नसताना ते पाळण्यात आले. त्यामुळे रत्नदीप संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांच्यावर 1972च्या वन्यजीव नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमोनकर, जामखेड. जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फाउंडेशन येथे एक जखमी हरिण असल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली होती. त्यानुसार आम्ही त्या हरिण ताब्यात घेऊन उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केलं. त्यानंतर आणखीन तपास केला असता सदर हरिण हे याच रत्नदीप मेडिकल फाउंडेशन कॉलेजमधील इमारतीमध्ये पाळलेले असल्याबाबत आम्हाला आढळून आले. त्यानुसार आम्ही पुढील तपास केला. तर त्यात सदर हरिण हे प्रत्यक्षदर्शी तसेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आणि फोटो यावरून हे संस्थेमध्येच पाळलेले असल्याचे दिसून आलेले आहे. त्यानुसार आम्ही 1972चा वन्यजीव अधिनियमनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या अहवालानुसार संस्थेचे अध्यक्ष यांनी ही हरिण पाळलेले असल्याबाबत आम्हाला जबाब दिलेले आहेत. त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. भास्कर मोरे यांनीच हे हरिण पाळलेले असल्याबाबत प्रत्यक्षदर्शीने आम्हाला माहिती दिलेली आहे. त्यानुसार आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे.